नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन 97 या आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला खारं वांगं कसं बनवायचं ते सांगणार आहे. तुम्ही याला खारं वांगं किंवा मसाला वांगंही बनवू शकता. इथे वांगी घेतलेली आहेत काटेरी अशी. तर मग पाहून घेऊया पावशेर वांगी भरलेल्या घेतली. वांग्यासाठी त्यानंतर आपल्याला काय काय मसाले लागणार आहेत ते. मी इथे 1 चमच कांदा लसूण मसाला, 1 चमच धने पावडर, अर्धा चमच हळद पावडर, त्यानंतर 1 चमच मिरची पावडर आणि गरम मसाला 1 चमच आणि मीठ चवीनुसार असे मसाल्यामध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर इकडे 4-5 चमच मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, तसेच थोडासा खोबऱ्याचा किस आणि त्यामध्ये गड्डी लसूण असा मिक्सरमध्ये जाडसर असा फिरून घेतलेला आहे. त्यानंतर एक छोटा कांदा कट करून घेतलेला आहे. फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे अर्धा चमच मोहरी, त्यानंतर कढीपत्ता, कोथिंबीर, तेल आणि हे मसाले आपण भरलेलं वांगं टाकल्यानंतर तेलामध्ये थोडेसे वर्ण टाकायचे आहेत. त्यामुळे थोडे थोडे अर्धा चमच मी हे गरम मसाला, कांदा लसूण मसाले हे सगळे मसाले थोडे थोडे घेतलेले आहेत यामध्ये. आता आपण वांगी कट करून घेणार आहोत. पाहू शकता अशा प्रकारे चारही बाजूंनी असे कट मारून घ्यायचे आहेत वांग्याला. त्यामध्ये मग आपला मसाला भरला जाणार आहे. पाहू शकता एकदम काटेरी अशी वांगी घ्यायची आहेत. मग आपली भरलेली वांगी एकदम छान होतात. कोणी कोणी याला खारं वांगंही म्हणतात. पाहू शकता अशा प्रकारे 2 कट मारून घ्यायचे आहेत वांग्याला आणि पाण्यात टाकून घ्यायचे आहे, जेणेकरून आपली वांगी काळी पडू नयेत. आता आपण ही वांगी काढून घेणार आहोत आणि आता आपण जो मसाला घेतला होता, खोबरं, शेंगदाण्याचा कूट, खोबऱ्याचा किस आणि हे कांदा लसूण मसाला वगैरे सगळे मसाले आता यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यात थोडी कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे, तीही मिक्स करून घ्यायची आहे. पाहू शकता आता आपण हा सगळा मसाला या कट केलेल्या वांग्यामध्ये भरणार आहोत. पूर्ण मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि हे वांगे असे थोडेसे दाबून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला मसाला बाहेर निघणार नाही. आता पूर्ण वांग्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे. जेवढा होईल तेवढा जास्त मसाला यामध्ये भरायचा आहे, दाबून दाबून असा. हे मसाला वांगं खायला खूप छान लागतं. तुम्ही नक्की करून पहा. आता या पूर्ण याच्यामध्ये हा मसाला वांग्यामध्ये भरलेला आहे. उरलेला जो मसाला आहे तो आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. त्याचाही आपण वापर करणार आहोत नंतर. आता हे पूर्ण वांगी मी भरून घेतलेले आहेत मसाला. किती छान आता आपले हे भरलेले वांगे दिसत आहेत. पूर्ण आतपर्यंत मसाला दाबून दाबून भरलेला आहे. आता आपण कढई गरम केली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊया. 2 पळ्या मी इथे तेल टाकलेलं आहे. तेल तापलं की आपण त्यामध्ये मोहरी टाकून घेऊया. मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे, म्हणजे त्याचा एकदम छान असा आवाज येतो. त्यानंतर आपण ही भरलेले वांगे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे आहेत. आपण जो छोटा कांदा कट करून घेतला होता तोही थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे साईडला. कांद्यावरती थोडंसं तेल टाकून आता तो फ्राय करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही वांग एकदा नक्की बनवून पहा, मसाला वांग किंवा खारं वांग. आता कांदा परतल्यानंतर मी त्यामध्ये आपण जे थोडे थोडे मसाले घेतले होते, अर्धा चमच धने पावडर वगैरे हे सगळे टाकून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी तो उरलेला जो मसाला होता वांग्यात भरण्याचा तोही टाकलेला आहे आणि आता पाणी टाकून थोडंसं त्याच्यावरती झाकण ठेवून घेतलेलं आहे. पाहू शकता आता वांगे चांगल्या प्रकारे शिजू द्यायचे आहेत आपले झाकण ठेवून. पाहू शकता आपण जो एक्स्ट्रा मसाला राहिला होता वांगे भरून तो टाकला की आपली ग्रेव्ही छान होते आणि खायलाही खूप टेस्टी असं लागतं हे वांग्याबरोबर. वांगे आपले आता शिजलेले आहेत आणि आपलं खारं वांग तयार झालेलं आहे.
किती छान दिसत आहे पाहू शकता. तुम्हाला जर हे वांग्याची रेसिपी आवडली तर नक्की तुम्ही सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहू शकता किती छान आपला मसाला वांगा झालेला आहे.